हॅलो. आता मी इथे गॅरेजवरती आलो आहे. याच्या आधी मी जिममध्ये जाणार होतो, पण आज रविवार होता आणि जिम बंद होता. हा माझा पहिलाच हप्ता आहे म्हणजे जिम जॉईन करून. मला माहिती नव्हतं रविवारी बंद असतं ते. तर आज येताना बघितलं तर जिम बंद होता. म्हणजे आता आज मी आज मी इथे आलो आहे. आता लगभग 9-9:30च्या आसपास झाले काहीतरी. तर आज मला वाटलं लेट होईल, पण बघितलं तर जिम बंद होतं, तर मग आलो लगेच. तसं मी लेटच उठलेलो जाम. अंघोळ वगैरे करतात मी सीधा कामावर आलो, कारण की मला 8:30ला यायचं होतं आणि मी उठलो 8 वाजता. आता अंघोळ करायला टाईमच नाही भेटला म्हणजे. आणि मेन काय आलेलं की काल रात्री मी मुंबईला गेलेलो मित्राबरोबर. एवढं फिरलो पोचायला घरी रात्रीचे 12:30-1 वाजले. एवढा लेट झाला कारण की काल पण कामावरून मग संध्याकाळी मग गेलो बंद करून. तर म्हणून लेटच निघालो इकडनं. 7:30ला काहीतरी निघालो. 7:30ची ट्रेन पकडलेली इकडनं चर्चगेटला. मग तिकडे रात्री फिरलो आणि नंतर मग आज सकाळी मग आलो इकडे. आता मित्राबरोबर गेलेलो होता. तुम्हाला मी त्याच्याबद्दल जिमची मध्ये सुरू होती. तर तो म्हणाला की तिथे थोडं पुढे एक जिम आहे, तिकडे तो जॉईन करणार आहे. त्याच्या वर्षाचा आहे पूर्ण 3,000 रुपये म्हणत होता आणि रविवारी पण चालू असते. तर मग माझ्या आहे वर्षाचं 4,500 रुपये. मी घेतलं नाही आहे, मी फक्त महिन्याचा घेतला आहे. पण माझ्या वर्षाचं 4,500 रुपये. मग विचार करतो हा महिना संपल्यावर त्याच्याबरोबर त्या जिममध्ये जॉईन करू दे. तो बोलतो 1 तारखेला जॉईन करेल. बघू अगर त्यांनी 1 तारखेला वगैरे जॉईन केलं तर माझा महिना होईल त्याच्या आधी मी 3,000 देऊन मग तिकडेच जॉईन करेन. म्हणजे त्याच्याबरोबरच जॉईन करेन. तसं मला वाटत तर नाही एवढं कमी असेल. मला वाटतं तर 3 महिन्याचं 6 महिन्याचं बोलत असेल. पूर्ण वर्षाचा 3,000 तर मला कमी आहे. मी इकडे त्याचा टॅक्स पण छोटा आहे, तरी पण 4,500 रुपये. तसं आतमधून तर मोठा आहे, बाहेरून म्हणजे छोटं दिसतं. तर आता बघू आता काय करायचं ते. खरंच कमी असेल 3,000 रुपये तर मग मी ऑफकोर्स त्याच्यावर तेच जिम जॉईन करीन. नसेल तर मग मी इकडेच मग वर्षाचं फी देईन 4,500 रुपये आणि मग रोज इथेच येत जाईन. म्हणजे कारण की हे पण एवढं वाईट नाही. फक्त रविवारी बंद असते आणि जसं तो बोलला की पैसे कमी आहे तिकडे, तर मग मी तिकडे जाईन अगर खरंच पैसे कमी असेल तर. कारण की काही दुसरे जिम आहे तिकडे बघितलं इकडे तर 7,000-8,000 वर्षाचे आहेत. तर म्हणून मला डाऊट येतो की 3,000 असेल की नाही ते काय मला काय आयडिया नाही आहे. बाकी काल इंडिया आणि झिम्बाब्वेची मॅच झाली सेकंड T20. इंडिया खूप आरामात जिंकली. मॅच बघितली तर नव्हतं, मी मुंबईला गेलेलो फिरायला. कारण मी आज आल्यावर स्कोअर कार्ड बघितलं. इंडियाने 219 रन बनवलेले आणि आणि झिम्बाब्वे तर 100 काहीतरीवर म्हणजे ऑल आऊट झाली. म्हणजे इंडिया एकदम आरामात जिंकली. वैभव सूर्यवंशी तर खेळला पण तिलक वर्मा आणि ईशान किशन म्हणजे चांगले खेळले. पहिल्या मॅचमध्ये वैभव सूर्यवंशी खेळला, दुसऱ्यामध्ये आऊट. म्हणजे सिरीज तर जिंकली. आता थर्ड T20 फक्त असंच होईल. अगर इंडिया टॉस जिंकली थर्डमध्ये तर इंडिया ऑफकोर्स बॅटिंग केलं पहिला आणि झिम्बाब्वे जिंकली तर झिम्बाब्वे तर बॉलिंग केली. हो, तसं आता काय फायदा नाही आहे, कारण की इंडिया तर सिरीज तर जिंकलेच आहे झिम्बाब्वेबरोबर. झिम्बाब्वेला तर खूप आरामात हरवलं. इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये काय माहीत काय आलेलं प्रॉब्लेम झाली. तर इथे आल्यापासून झिम्बाब्वेला एकदम आरामात हरवलं. म्हणजे मेन म्हणजे वैभव सूर्यवंशीची मेडन 50 पण झाली आहे, म्हणजे जे की खूप चांगली गोष्ट आहे. थर्ड T20मध्ये काय होते आता बघू. इथं आता तिसरं T20 झाल्यावरच समजेल. 2-1ने सिरीज तर जिंकली. आता तिसरी तर फक्त टाईमपास होता या फॉर्मॅलिटी म्हणू शकतो. अजून काय. चला बाय आता जातो.